पेपर फुटीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकार आज लोकसभेत विधेयक मांडणार। विधेयकानुसार पेपर फुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक, निकाल देण्यासाठी जलदगती न्यायालयांची स्थापना केली जाणार। पेपर फुटीवर पंतप्रधान मोदींचा नवा व्हिडिओ। पेपर फुटी विरोधात टास्क फोर्स स्थापित करणार पंतप्रधान मोदींची घोषणा। संसदेत पेपर फुटी विरोधात नवा कायदा आणणार असल्याची मोदींची माहिती। मोदींना बदनाम करून पदावरून हटवून अमित शहांना पंतप्रधान व्हायचंय। संजय राऊत यांचा खळबळजनक दावा। जंतर मंतरवर पोलिसांनी मुलींना मारहाण केली, त्याला शहा जबाबदार, राऊतांची टीका। मी मुंबईत आहे, महाराष्ट्रातच राहणार। दिल्लीत मंत्रिपदाच्या चर्चांवर फडणवीसांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्रिपदाच्या बातम्यांना दिला पूर्णविराम। राजकीय आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला। मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणं चुकीचं। काँग्रेसच्या आंदोलनावरून एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, तर विरोधी पक्षनेत्यानं अशा प्रकारचं कृत्य करणं निंदनीय, शिंदेंची टीका। कपिल सिब्बल आणि अभिजित दिपके यांच्यात भेट। अभिजित दिपके आणि कपिल सिब्बल यांच्यात अर्धा तास चर्चा। रोहित पवार यांची आज पत्रकार परिषद। 22 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटी संदर्भात घेणार पत्रकार परिषदेतून आढावा। कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E20 जनता पार्टीचा उदय। इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात डिजिटल आंदोलनाला सुरुवात। E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारी, 100% शुद्ध पेट्रोलचा पर्याय देण्याची मागणी। साखरेचा गोडवा महागला, दर 8 रुपयांनी वाढले। घर खर्चाचा ताळमेळ बिघडला। साखरेच्या दरात 15 दिवसात 8 रुपयांची वाढ। साखरेचा दर प्रति किलो 52 रुपयांवर। मुंबईच्या पाणी पुरवठ्याची चिंता अखेर मिटली। भातसा, मोडकसागर, तानसा ही धरणं 100% भरली। मध्य वैतरणा धरणातील जलसाठाही 86.56%वर, तर यंदा मुंबईत पाणी टंचाईची शक्यता जवळपास संपुष्टात। LGBTQ समाज हा आपल्या समाजाचा भाग, त्यांना मानानं जगण्याचा अधिकार। सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान, तर LGBTQ समाजाशी भेदभाव करणं किंवा त्यांना कमी लेखणं योग्य नाही, भागवतांचं वक्तव्य। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची राजकारणातून निवृत्ती। 2028 विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची सिद्धरामय्या यांच्याकडून स्पष्टोक्ती। राजकारण आता दूषित झालंय, सिद्धरामय्या यांचं खळबळजनक विधान। वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी। कॉमनवेल्थ गेम्समध्ये पटकावलं गोल्ड मेडल। 48 किलो वजनी गटात मिळवलं गोल्ड मेडल। अमेरिकेचे हल्ले थांबताच इराणचीही प्रतिहल्ल्यांना स्थगिती। इराणकडून अमेरिकेच्या मित्र देशांवरील प्रतिहल्ले तात्पुरते स्थगित। हल्ले थांबल्यानं तणाव निवळण्याची शक्यता।